HT न्यूज इंडिया, सच के साथ। वर्धा सिव्हिल हॉस्पिटलचा भोंगळ कारभार उघड, व्हीलचेअर नाही रुग्णाला खुर्चीत आणा म्हणणारे कर्मचारी। पालकमंत्र्यांच्या शहरातच आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयात आज सकाळी सुमारे 9:30 वाजता एक 70 ते 75 वर्षाच्या वृद्ध महिलेला अत्यंत गंभीर अवस्थेत उपचारासाठी आणण्यात आले, मात्र मानवतेलाच काळिमा फासणारी घटना घडली। रुग्ण स्वतः उभी राहण्याच्या स्थितीत नसतानाही तिच्या नातेवाईकांनी नर्सकडे व्हीलचेअरची मागणी केली असता हॉस्पिटलची व्हीलचेअर चोरीला गेली आहे, तुम्ही खुर्ची घेऊन रुग्णाला आत आणा असा बेजबाबदार आणि संतापजनक प्रतिसाद देण्यात आला। इतक्यावरच हा प्रकार थांबला नाही तर उपस्थित अटेंडन्सनेही मदतीस नकार दिला। परिणामी कुटुंबियांना स्वतःच त्या वृद्ध महिलेला उचलून आत न्यावे लागले। हे दृश्य पाहून उपस्थित नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। दरम्यान संपूर्ण घटनेचा व्हिडिओ चित्रीकरण होत असल्याचे लक्षात येताच संबंधित नर्सने उलट व्हिडिओ बंद करण्याची धमकी देत यामुळे हॉस्पिटलची बदनामी होईल असं सांगितले, म्हणजे चुकीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न उघडपणे करण्यात आला। आता मोठे प्रश्न उभे राहतात। रुग्णालयात मूलभूत सुविधा नसतील तर सामान्य नागरिकांनी उपचारासाठी कुठे जावे? व्हीलचेअर चोरीला गेली हा दावा खरा की जबाबदारी झटकण्याचा प्रकार? अटेंडन्स आणि कर्मचारी नेमके कोणत्या कामासाठी आहेत? आणि सर्वात महत्त्वाचे, पालकमंत्री पंकज भोयर या गंभीर प्रकारावर कोणती ठोस कारवाई करणार? सरकार विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करत असताना प्रत्यक्षात मात्र रुग्णांना मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत आहे। वर्धा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची ही अवस्था असेल तर सामान्य जनतेने कोणावर विश्वास ठेवायचा? आता संपूर्ण वर्धा जिल्ह्याचे लक्ष सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन आणि संबंधित राजकीय नेत्यांकडे लागले आहे। दोषींवर कठोर कारवाई होणार का की हा प्रकारही नेहमीप्रमाणे दडपला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। HT न्यूज तालुका प्रतिनिधि इरशाद शाह। खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।